प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं की शरीरात एक ऊर्जा निर्माण होते. मनी एकच ध्यास हाती घेतली निशाणी, नवी कथा मज घडवायची या राष्ट्राची कहाणी. सत्तेचा मोह नाही, जनताच माझा देव, राष्ट्रसेवा हेच माझे जीवनाचे खरे वैभव. धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा. माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे. प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील भाजपच्या उमेदवारांसाठी डॉक्टर सुभाष भामरे यांची हमाल मापाडी प्लॉट परिसरात प्रचार सभा संपन्न. धुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपचे 4ही उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच सायंकाळी सभेच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित करीत आहेत. प्रभाग क्रमांक 12 आणि 13च्या भाजपा उमेदवारांसाठी हमाल मापाडी प्लॉट परिसरात माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांची सभा झाली. या सभेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत प्रदीप करपे, जयश्री कमलाकर अहिरराव, शीतल राहुल वाघ, विक्रम फकीरा थोरात यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. साहजिकच देश आणि राज्याचा विकास होत आहे. मागील 5 वर्षात धुळे शहराच्या विकासासाठी आपण भरपूर निधी आणला आणि शहराचा विकास साधला. आगामी काळात अशीच विकास कामे आपल्याला करायची आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी केले. भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रभागातून सक्षम, प्रामाणिक, कार्यक्षम उमेदवार दिले आहेत. हे सर्व उमेदवार तुमच्या समस्या सोडविण्यासाठी आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत, असेही डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले. भाऊंनी लाडक्या बहिणींना गेल्या 1 वर्षापासून दर महिन्याला 1500 रुपये देत आहेत की नाही? कोणाकोणाला मिळाला हात वरती करा. ज्यांना सगळ्यांना मिळालेले त्यांनी हात वरती करा. मग हे पैसे कोणी दिले तुम्हाला? देवा भाऊंनी. कोणी दिले? मग देवा भाऊंच्या उमेदवारांना मतं देणार की नाही? मग जे मतं देतील त्यांनी हात वरती करा. तुम्ही सगळेजण निवडलेले आहात, काही चिंता करू नका. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे विकास, आणि विकास या शहराचा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून द्या. कारण मागच्या वेळेस आपण 51 उमेदवार निवडून दिलेत आणि भारतीय जनता पक्षाने जे जे काही तुम्हाला शब्द दिलेले होते त्याच्यातले बहुतांश पूर्ण झालेत. आपल्याला पाण्याचा शब्द दिला होता आणि 51 नगरसेवक निवडून दिल्यानंतर पहिलं काम कोणतं झालं असेल तर केंद्राच्या माध्यमातून आम्ही 170 कोटी रुपये मंजूर करून आणलेत आणि अक्कलपाड्यापासून तर धुळ्यापर्यंत पाईपलाईन करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला. प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रदीप करपे हे 1 नंबरला उभे, जयश्रीताई 2 नंबरला आहे, शीतलताई वाघ 3 नंबरला आहे आणि मी स्वतः 4 नंबरला आहे. तर मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण 15 तारखेला भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाचं बटन दाबून सर्वांना प्रचंड मतांनी विजय करा, ही मी आपल्याला नम्र विनंती करतो. जय श्रीराम.